बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। सिंधुदुर्गाच्या राजाचं वाजत गाजत कुडाळमध्ये आगमन झालं। यावेळी गणेश भक्तांमध्ये कमालीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला। ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं आगमन झालं। सोलापूर शहरातील मंगळवेढेकर चाळीतील श्री समर्थ गणपतीची जल्लोषात आगमन मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांचं वादन आणि लेझिमचा खेळ सादर करत मिरवणूक काढण्यात आली। गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळे गणेश शाळांमध्ये सध्या रात्रंदिवस काम सुरू आहे। कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे आनंद माडिये यांनी जवळपास 500 पेक्षा जास्त बाप्पाच्या मूर्तींचं रंगकाम पूर्ण केलंय। मुंबईत शेकडो किलोमीटरचा खरतर प्रवास करत चाकरमानी कोकणात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे कोकणातील बस स्थानकं गर्दीनं गजबजून गेली आहेत। गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होते, त्यामुळे कोकणात चाकरमानी दाखल झाले। सध्या रत्नागिरीच्या रेल्वे स्थानक गर्दीनं गजबजून गेली आहे। गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात दाखल होत आहेत। महामार्गावर कुठेही अपघात झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास गणेश भक्तांच्या सेवेसाठी कशेडी ते राजापूरपर्यंत महत्त्वाच्या ठिकाणी पेंडॉल उभे करण्यात आले। अलिबागमधील वाघविरा या लहानशा गावातून गेली 4 दशकं प्रदीप ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र केतन ठाकूर यांनी गणपती कारखान्यातून आपल्या गावाचं नाव 7 समुद्रापार पोहोचवलंय। सिंगापूर आणि थायलंड सारख्या देशात या गावातून गणपती पाठवले जातात। चाकणच्या कुरुळीत बाप्पाच्या स्वागतासाठी कुंभारवाड्यातील हार फुलांची दुकानं थाटली आहेत। सजावटीच्या दुकानात इको फ्रेंडलीच्या साहित्य सामग्री खरेदीकडे भक्तांचा जास्त कल पाहायला मिळतोय। कोकणात गणेश भक्तांना लाडके बाप्पाचे वेध लागलेत। अगदी काही तासातच विघ्नहर्ता गणपती बाप्पा भक्तांच्या घरात विराजमान होणार आहे। मूर्तीकारांची तयारी त्यामुळे अंतिम टप्प्यात आली आहे। रत्नागिरीतल्या जाळगावमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही जपली जाते आणि या गावातील 4ही कारखान्यात शाडूच्या माती मूर्ती बनवल्या जातात। कोकणवासियांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा या दृष्टीनं कोकण रेल्वेनं सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा सर्व यंत्रणा सज्ज केल्यात। याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच यासह आरपीएफ जवान तैनात केले। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेनं मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं विविध मार्गावर 310 विशेष गाड्या चालवण्याचं नियोजन केलंय। काही मार्गांवर प्रत्यक्ष गाड्यांच्या फेऱ्या सुरू झाल्यात। कोकणात गणपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरवरून 70 बस सोडल्या। प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांना गणपतीच्या प्रसादाचं सुद्धा वाटप करण्यात आलं। गणेशोत्सवादरम्यान अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी 30% सूट योजना जाहीर केली आहे। यामुळे ग्राहकांना संगणक, मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेट या वस्तू स्वस्तात मिळणार आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं पुणेकरांना आवाहन केलंय, मूर्तीदान करा, खत मिळवा। यंदा मूर्तीदान केल्यास नागरिकांना 3 किलोची खताची पिशवीही भेट दिली जाणार असं पालिकेनं सांगितलं। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात कालपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। विसर्ग 16,000 क्युसेकवर नेल्यानं पुणे शहरातील मुठा नदीवरचा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पिकात पाणी झालंय। खरीपाची पिकं अतिरिक्त पावसामुळे कुजून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यात पावसामुळे 2 पूल वाहून गेल्याचं समोर आलंय। रस्त्यावरील पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रहार संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन देत नवीन पुलाची बांधणी करण्याची मागणी होतीये। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। एकीकडे पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय, दुसरीकडे प्रकल्पातील पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे। 226 प्रकल्पांपैकी 60 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। प्रकल्पात पाणी वाढू लागल्यानं भविष्यातील पाणी टंचाईचं संकट टळलेलं आहे। चांगल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। राज्यातील सर्व प्रमुख धरणातील आज पाणीसाठा 91% आहे। मागील वर्षी या काळात राज्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा 70% इतका होता। राज्याला 3 मोठ्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे। विविध ठिकाणांवर 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं गेल्या 2 वर्ष 2 महिन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे। दुर्धर आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांना या योजनेमधून तब्बल 321 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे।
पश्चिम रेल्वेकडून राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकादरम्यान मुंबईतील 7वं नवीन टर्मिनस उभारण्यात येत आहे। या टर्मिनसचं काम सध्या 76% पूर्ण झालेलं आहे। हे टर्मिनस पूर्ण बांधून झाल्यावर उपनगरातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या ट्रेन पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे किंवा अंधेरी येथील स्थानकांवर जाण्याची गरज भासणार नाही। आरटीओ कार्यालयातून नवीन वाहनांसाठी चॉईस, फॅन्सी किंवा आवडीचा नंबर घेणं आता अधिक महाग होणार आहे, कारण परिवहन विभागानं पुन्हा एकदा चॉईस नंबरच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे। चॉईसनुसार नंबर प्लेट घेण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। बनावट शाळांसह नियमांचं पालन न करणाऱ्या शाळा शोधण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अचानक तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे। सीबीएसईच्या नियमानुसार निकष आणि गुणवत्तेची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। भुसावळ रेल्वे विभागातील भुसावळ बडनेरा दरम्यान जुना पादचारी पूल रेल्वे क्रेनद्वारे काढण्याचं काम करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही धाराशिवमध्ये पंचनामा करण्यासाठी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधाकडे जात नसल्याचा प्रकार समोर आलाय। पावसानं 6000 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला असून 285 गावातील 6540 गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी प्रकल्पाची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जन आक्रोश आंदोलन केलं। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला। जळगाव भुसावळ महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा पार पडली आणि या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिल्ह्यातील दूध उत्पादकांना 70 पैसे प्रति लिटर बोनस देण्याची घोषणा केली आहे। जळगावातील गंधे सभागृहात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि खासदार स्मिता वाघ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं। राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर गुरुवारी बस स्थानक पुन्हा गर्दीनं गजबजली। मात्र 2 दिवसांच्या आंदोलनामुळे महामंडळाच्या नाशिक विभागातून 2 कोटींहून अधिक रकमेचा महसूल बुडाला। तब्बल 32 वर्ष पाकिस्तान आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर दिवसरात्र पहारा देत देश सेवा करणाऱ्या जवानांचं सेवानिवृत्त झाल्यानंतर अमरावतीमध्ये गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं। 32 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावी परतले आणि यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभेची जागा यंदा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी जालन्याचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यामुळे भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांना शिवसेनेनं आव्हान दिल्याची चर्चा रंगू लागली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या विकास पगारेला बेड्या ठोकल्यात। पैशांच्या वादातून मित्रानं मित्रावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। भिवंडीतील मानकोली परिसरात नारपोली पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्याकडून 2 पिस्तल आणि जिवंत काडतुसं जप्त केलेत। शिषपाल रजून जाटव असं या आरोपीचं नाव असून तो राजस्थानचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये दोघा तरुणांनी विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला। अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना सुनील राठोड आणि गोपाल राठोड यांनी विषप्राशन केलं। त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।